एआय म्हणजे जागतिक तंत्रज्ञान आणि एआयच्या माध्यमातून आज नुसतं भारतच नाही तर जगभर वेगळी वेगळी तंत्रज्ञान बनवली जातात. परंतु एआय सुद्धा चेष्टेचा विषय झालं, कारण भारतामध्ये दिल्ली स्थित एआय समिटवर ज्या पद्धतीनं गलगोटिया विद्यापीठानं जो काही एक तांत्रिक श्वान बनवला आणि त्याचं प्रदर्शन ज्या वेळेस दिल्लीमध्ये आता ठेवलं गेलं, ज्यावेळेस तसाच श्वानाचं जे काही प्रतिकृती आहे ही काही दक्ष नागरिकांनी ज्यावेळेस सर्च केली त्यावेळेस ती चीनी बनावटीची निघाली. आणि भारतामध्ये दिल्लीमध्ये एआय तंत्रज्ञान किती विकसित होतंय याच्यावर प्रधानमंत्री मोदीजींनी जे काही शक्ती प्रदर्शन केलं, जगभरातील वेगळ्या वेगळ्या विद्यापीठातून किंवा औद्योगिक तंत्रज्ञानाकडून ज्या पद्धतीचं एआय तंत्रज्ञान विकसित होतंय हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न या एआय समिट मधून गलगोटिया विद्यापीठ शेवटी तोंडघशी पडलं. कारण त्यांच्याकडून जे बनावट पद्धतीचं जे बनवलं गेलेलं एआय तंत्रज्ञान युक्त श्वान आहे हे गलगोटिया विद्यापीठाचं नाहीच आहे, तर ते चीनी बनावटीचं आहे. ज्यावेळेस याचं वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सर्चिंग झालं त्यावेळेस हे सगळं चित्र लक्षात आलं. जर भारताला किंवा नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री म्हणून आम्ही किती आता डिजिटल तंत्रज्ञानामध्ये वागतोय हे दाखवण्याच्या ओघामध्ये भारतालाच गलगोटिया विद्यापीठानं कसं तोंडघशी पाडलं हे भारताचे अर्थात लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसवाल्यांनी ज्या पद्धतीचं टीकास्त्र त्या ठिकाणी सरकारवर, नरेंद्र मोदींच्या धोरणावर त्या ठिकाणी ठेवलं गेलं, सगळं बाहेर आलं. कारण श्वान बनावटीचं, सरकारचं धोरण बनावटीचं आणि एआय समिट सुद्धा बनावटीची आहे असंच एकंदरीत विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. कारण एकंदरीत ड्रोन सॉकरवर ज्या पद्धतीनं मांडण्यात आलं किंवा ज्या पद्धतीनं आता त्याच्यावरच संकट आलं हे अत्यंत भारताच्या दृष्टिकोनातून लाजिरवाणी गोष्ट आहे असं म्हणलं तर हरकत नाही. त्याच्यावर विरोधी पक्षाची लोक गप्प बसतील ती विरोधी पक्ष कसली. मुळात एआय समिट हे जरी जागतिक स्तरावर आपलं नाव भारताच्या माध्यमातून प्रेझेंट करण्याचा प्रयत्न होत असला तरी दिल्लीमध्येच किंवा भारतामध्येच त्याचं इतकं मोठं हसू झालं एका साध्या तांत्रिक श्वानाबद्दल. उद्योग जगतामध्ये नवीन येणाऱ्या डिजिटल क्रांतीमध्ये किंवा एकंदरीत मोदी समर्थक, अंधभक्त आणि सरकार समर्थक ह्या लोकांकडून त्याचं डिजिटलायझेशन केलं जातंय, प्रेझेंटेशन केलं जातंय. बातम्या तशा अत्यंत सुंदर आहे, म्हणजे खूप चांगलं तंत्रज्ञान आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी साकारल्या जात आहेत वगैरे वगैरे खूप चर्चा केली जाते. पण त्याच्यावर विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे मी साध्या भाषेत त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर राहुल गांधी असं म्हणतात की भारताची प्रतिमा आणि डेटा याचा योग्य प्रकारे वापर करण्याऐवजी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट हा विस्कळीत PR शो अर्थात प्रसिद्धीचा कार्यक्रम ठरला आहे. आणि ज्यावेळेस प्रसिद्धीचा कार्यक्रम ठरतो यात भारतीय डेटा हा विक्रीसाठी ठेवलाय आणि मंचावर चीनी उत्पादनाचे प्रदर्शन करण्यात आलेले आहे. म्हणजे एका बाजूला भारतामध्ये चीनी वस्तूला बंदी लावायची आणि दुसऱ्या बाजूला एआय तंत्रज्ञान म्हणून कोणीतरी दुसऱ्याचं प्रोडक्ट आपल्या नावावर खपवून, म्हणजे जे चीनी बनावटीचं श्वान, साध्या भाषेत कुत्रं बनवलं गेलेलं आहे, ऑनलाईन ते विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. आणि ज्यावेळेस विक्रीसाठी एखादं प्रोडक्ट उपलब्ध असेल आणि ते आमच्याच देशाचं आहे, आम्हीच बनवलंय, आमच्याच विद्यापीठाने बनवलंय, गलगोटिया विद्यापीठाने बनवलंय, हा सांगण्याचा जो काही अट्टहास केला गेला, सपशेल तोंडघशी पडला. मग भारताचा डेटा इतरांना विकणं किंवा
भारताचं एकंदरीत एआय किंवा एकंदरीत डिजिटल जे काही सिक्युरिटी आहे ती जर जग जाहीर करणं आणि परत दुसऱ्याच्या वस्तू आपल्या नावावर खपवणं आणि तिथल्या एआयच्या प्रदर्शनामध्ये चीनी बनावटीच्या वस्तू ठेवणं हे या देशाला लाजिरवाणी गोष्ट आहे. हे विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी त्याच्यावर बोललं तर राजकारण वाटेल, पण ज्यावेळेस डिजिटल यंत्रणा सर्चिंग करत असताना एखादी वस्तू प्रदर्शनात ठेवल्यानंतर ती कशा पद्धतीची आहे, आज प्रत्येक गोष्ट कुठल्याही वस्तूचं जर तुम्ही तशी वस्तू फोटो काढून टाकली तर तुम्हाला जगभरात जर ती कुणाकडे तशी असेल तर त्याचं लगेच डिटेल्स येतं. त्या ड्रोन सॉकरवरही तशाच पद्धतीचं सगळं ज्यांनी कुणी बनवलंय त्यांनी त्याचे पण कंटेंट डिटेल्स आणि सगळ्या गोष्टी टाकलेल्या होत्या. कोणाचंही कुठल्याही कंपनीचं जर स्वतःचं प्रोडक्ट आलं तर त्याचे कॉपीराइट्स असतात. त्यानं त्याचं जे काही डिझाईन केलेलं आहे त्या प्रत्येकाचं कॉपीराइट असतं. मग दुसऱ्याचं चोरून आपल्या नावावर सांगणं हे जसं गलगोटिया विद्यापीठाला तोंडगशी पडावं लागलं तसंच मोदी सरकार सुद्धा तोंडगशी पडलं का? कारण एकंदरीत सगळ्या गोष्टी ह्या खोट्या पद्धतीनं मांडल्या हे मी म्हणायची गरज नाही. एआयच्या या समिट वरून आता ते जग जाहीर झालं म्हणजे आपलं काहीच नाही, आपण अजून बनवलेलं नाही, आपण बनवू शकतो. आपल्याकडे सुद्धा ती पोटेन्शियल शक्ती आहे, आपल्या लोकांमध्ये सुद्धा ते टॅलेंट आहे. आपली लोक सुद्धा म्हणजे भारतातली कुठल्याही ताकदीचं तंत्रज्ञान बनवू शकतात. परंतु सरकार हे काही ठराविक उद्योगपतींनाच सगळे भांडवली पुरवत असल्यामुळं इतरांना स्वतःचं टॅलेंट त्या ठिकाणी मांडता येत नाही, दाखवता येत नाही आणि ती प्रूव्ह करता येत नाही. म्हणून आपल्यातच काही चोर निर्माण झालेत, गलगोटिया विद्यापीठासारखे, ज्यांनी अख्खं एआय समिट जे जागतिक स्तरावर काहीतरी भारतात त्या ठिकाणी निर्माण करून जगाला दाखवायचं होतं, तिथं जर तोंडघशी पडलं असेल तर सगळं बोगस निघण्याचा प्रकार किंवा विनाकारण स्वतःच सरकार स्वतःचीच त्या ठिकाणी अब्रू घालवण्याचा प्रकार करतय का, हे गलगोटिया विद्यापीठाच्या त्या एका तंत्रज्ञानानं विकसित खोट्या रूपानं दाखवलेल्या श्वानामधून त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि याच्यावर सरकार सडेतोड टीका करतंय. आणि राहुल गांधींनी या प्रकरणावर सरकारवर ज्या पद्धतीचा हल्लाबोल केला, सरकारचा खरा चेहरा त्या ठिकाणी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला, तो खरा चेहरा सरकारलाच त्या ठिकाणी महागात पडला हे या प्रकरणावरून लक्षात आलं. त्याच्यावर आता प्रधानमंत्री आतापर्यंत काही बोलले नाहीत, सरकारच्या वतीनं काही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. उलट सरकारमधले काही तथाकथित नेते मंत्री किंवा इतर लोक सारवासारव करतील, करायला सुद्धा लागले. सरकार चांगलं काम करतंय, विरोधक विनाकारण टार्गेट करतात असं सगळ्यांचं जरी म्हणणं असलं, आपणच जर तोंडघशी पडलो असू तर दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? हेच या एआय समिटच्या माध्यमातून समोर आलेलं वास्तव आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. धन्यवाद.